नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. 8 नोव्हेंबरला आपली परीक्षा आहे, त्या अनुषंगाने आपली तयारी छान चालू आहे. आताचा जो पिरियड आहे 1-1.5 महिन्याचा, या पिरियडमध्ये क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस नक्की कराल. यासाठी तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक खरेदी करू शकता. ही ऑनलाईन मोडवरती अवेलेबल आहे, ज्यामध्ये 300 पेक्षा जास्त क्वेश्चन्स अलॉंग विथ आन्सर की तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्याशिवाय 4 मेगा टेस्ट पण यामध्ये इन्क्लुडेड आहेत, ज्या फायनल एक्झाम पॅटर्नवरती बेस्ड आहेत. हे सगळे क्वेश्चन्स मी स्वतः बनवलेले आहेत. ही क्वेश्चन बँक नक्की घ्या. या व्हॉट्सअप नंबरवरती माझ्याशी संपर्क करून ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ही क्वेश्चन बँक तुम्हाला अगदी घरबसल्या मिळणार आहे. सध्या आपण 2024ची प्रश्नपत्रिका सोडवतोय. जवळपास संपतच आली आहे. आज 86वा प्रश्न बघायला सुरुवात करतोय आपण. प्रश्नामध्ये एक आकृती दिली आहे. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा. जलशुद्धीकरणाच्या साध्या पद्धतीत दिलेल्या रिकाम्या चौकटीत कोणता पदार्थ असतो ते सांगा. तर इथे एक चौकट दिली आहे आणि इथे कुठला पदार्थ असतो हे विचारलं आहे. ही जलशुद्धीकरणाची एकदम साधी सोपी पद्धत आहे. तिथे माती असते, कोळशाची पूड असते, कापूस की कागद असतो, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. याच्यासाठी आपण 5वीमध्ये असताना ही जलशुद्धीकरणाची पद्धत शिकलोय बघा, ज्यामध्ये सगळ्यात वरती जाड वाळू घेतली जाते, त्याच्या खाली बारीक वाळू, त्याच्या खाली कोळशाची पूड आणि सगळ्यात खाली कापड लावलेलं असतं. या पद्धतीने पाणी आपण जर शुद्ध केलं तर आपल्याला एकदम साध्या पद्धतीने पाणी, शुद्ध पाणी मिळतं. हीच पद्धत आपल्याला इथे आकृतीत दिली आहे आणि फक्त त्यांनी कसं अवघड केलं आहे क्वेश्चन बघा. इथे कापूस दिला आहे, कापड नाही दिलं. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला की कापड हे शेवटी कापसाचंच बनतं. त्यामुळे पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही सायकल चालवत असताना पायडल मारायचे थांबवले तर सायकलचा वेग हळूहळू कमी होतो आणि काही वेळाने ती थांबते. या गोष्टीला कोणते बल प्रामुख्याने कारणीभूत आहे? गुरुत्वाकर्षण, चुंबकत्व, घर्षण की स्नायुबल? गुरुत्वाकर्षण बल पहिल्या आकृतीत दाखवलंय, चित्रात दाखवलंय. बॉल वरती फेकला, चेंडू वरती फेकला तर तो खाली येतो. कशामुळे येतो? तर गुरुत्वाकर्षणामुळे, हो की नाही? त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला चुंबकाची चुंबकीय शक्ती दिसते. जिथे लोह कीस जो आहे तो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, जे 2 ध्रुव असतात आपल्या चुंबकाचे, त्याला अटॅच होतात. घर्षण बल म्हणल्यावरती आठवत होतो कॅरम बोर्ड. कॅरम बोर्डच्या सोंगट्या आणि कॅरम बोर्ड याच्यामध्ये घर्षण बल असतं. ते कमी करण्यासाठी आपण पावडर टाकतो, म्हणजे सुळकंती सोंगटी पळते, हो की नाही? तर घर्षण बल हे असं बल आहे जे आपल्याला हवं तसं कमी किंवा जास्त करता येतं. आणि चौथं इथे वजन उचलण्याची इमेज दाखवली आहे. तर यामध्ये आपल्याला स्नायू बल वापरलेलं दिसतंय. आता प्रश्नाकडे जेव्हा परत येतो तेव्हा आपल्या लक्षात येतंय की सायकलचं चाक आणि रस्ता याच्यामध्ये कुठलं ना कुठलं बल असणार आहे. तर ऑफकोर्स ते घर्षण बल असणार आहे, ज्याच्यामुळे ती सायकल थोड्या वेळाने जाऊन थांबते. ठीक आहे. तर पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचे तपशील स्पष्ट आणि मूळ प्रमाणात पाहायचे असतील तर तुम्ही कोणत्या प्रकारचा आरसा वापराल? बहिर्गोल आरसा, अंतर्गोल आरसा, सपाट आरसा की अर्धपारदर्शक आरसा? तर आपण रोज आपला चेहरा कसा दिसतोय हे रोज बघतो घरातल्या सपाट आरशामध्ये, हो की नाही? त्यामुळे पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. अंतर्गोल आरशामध्ये आपण जेव्हा वस्तू बघतो तेव्हा ती प्रतिमा मोठी, उलट किंवा सुलट अशी दिसते आणि बहिर्गोल आरशामध्ये प्रतिमा नेहमी लहान आणि सुलट किंवा सरळ अशीच दिसते. ठीक आहे.
तर पर्याय सी म्हणजे आपल्याला जसा आहे तसाच पाहायचा आहे आपला चेहरा, तर आपल्याला नक्कीच सपाट आरसा वापरला पाहिजे. या व्हिडिओमध्ये सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पर्याय सी येतात. ठीक आहे, हा प्रश्न बघा. रंगीत पाणी असलेल्या 3 वेगवेगळ्या चंचुपात्रात 3 झाडे PQ आणि R ठेवली आहेत. प्रत्येक चंचुपात्रातील पाणी तेलाच्या थराने झाकलेले आहे. वनस्पती Q ची पाने काढून टाकली तर वनस्पती R सूर्यप्रकाशात ठेवली आहे. PQR चंचुपात्रांपैकी कोणत्या चंचुपात्रातील पाणी वेगाने कमी होईल? इथे PQR 3 चंचुपात्रात पाणी आहे, त्याच्यावरती तेलाचा थर आहे, म्हणजे हे पाणी इकडनं बाजूने त्याचं बाष्पीभवन होऊ नये याची ती काळजी घेतली आहे. Q ही जी वनस्पती आहे त्याची पानं त्यांनी काढून टाकली आहेत आणि R वनस्पतीला त्यांनी प्रखर उन्हामध्ये ठेवलेलं आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा बाष्पीभवन होईल, जेव्हा मुळांद्वारे पाणी शोषलं जाईल आणि ते बाकीच्या झाडाच्या बाकीच्या भागांमध्ये जाईल, पानांवरती जी पर्णरंध्रे असतील त्याच्या मार्फत ते पाणी पाण्याच्या वाफेच्या स्वरूपात बाहेर पडेल. तर ही प्रक्रिया R नावाच्या चंचुपात्रामध्ये फास्ट होईल, कारण इथे वरती सूर्यप्रकाश आहे. ओके नाही, त्यामुळे इथे आपल्याला उत्तर होईल पर्याय सी. फक्त R मध्ये पाणी जे आहे चंचुपात्रातलं ते वेगाने कमी होईल. ठीक आहे. आणि Q मध्ये तर त्यांनी पानच काढून टाकली आहेत, त्यामुळे पर्णरंध्रांचा प्रश्न मिटला. आणि त्याशिवाय हे झाड त्यांनी उन्हात ठेवले असे की आपल्याला सांगितलेलं नाही आहे, म्हणून R हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. खोडावरील डॅश बिंदूतून पानाचा उगम होतो. पानाचा देठ, पर्णपाते, मुकुल की खोड. पानाचे जे विविध भाग आहेत ते असे बघा. पर्णतल, उपपर्ण, देठ, मध्य शीर असते, पर्णधारा आणि पर्णाग्र. प्रश्नाशी संबंधित आपण जर पाहिलं तर मुकुल या भागातनं नवीन पान तयार होतं, त्यामुळे पर्याय सी याचं बरोबर उत्तर आहे. 2 पेर असतात, पेराच्या मधल्या भागाला कांडे म्हणतात आणि पेरापासून मुकुल आणि मुकुलापासून पुढे पान तयार होतं. ठीक आहे. अशा प्रकारे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. या व्हिडिओमध्ये ज्या इमेजेस जी चित्र घेतलेली आहेत ती 5वी, 6वी, 7वी या पुस्तकांमधून घेतली आहेत, आपली महाराष्ट्र स्टेट बोर्डची पाठ्यपुस्तकं. चला आता मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवत आहे. असेच अजूनही MCQs घेऊन येणार आहे. हा क्वेश्चन पेपर झाल्यावर आपण आणखीन क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत आणि ऑलरेडी भरपूर क्वेश्चन्स सॉल्व केलेले चॅनलवरती अवेलेबल आहेत. नक्की ते सगळे प्रश्न बघा आणि क्वेश्चन बँक पण परचेस करा. आता शेवटची काही दिवस आहे, खूप छान तयारी करा आणि मस्तपैकी फर्स्ट लेवल क्वालिफाय करा. भेटत राहूया. टाटा.